नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोगर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आजचा जो ब्लॉग आहे ना त्याच्यासाठी मी खास प्रिपरेशन केलं होतं की बाई सकाळी 6 वाजता निघेल, उठलोय तर 5:15ला, पण ते कसं आहे की प्रॉपर जसं आपण झोपेतून उठत नाही ना त्याला उठणं बोलत नाही। सो 5:15ला जाग आले आणि 5:30ला बेडवरून उठलोय। तयारी तर 6 वाजता चालू केली होती, विचार होता की 7 वाजता कल्याणमध्ये पोहोचेन, पण नाही, ते माझी लायकी झिरो आहे मित्रांनो। वाजलेत बरोबर 10 मिनिटं। बाय द वे, भूक माणसाला कुठेही घेऊन जाऊ शकते, त्याचं ताजं उदाहरण तुमचा भाऊ आहे, म्हणजेच की मी भुकेच्या नादामध्ये येऊन पोचलोय कल्याणमध्ये। आता वो क्या है कि मतलब एक जमाना था दोस्तों जब मेरे घर वाले बोलते थे कि चलो घर वालों के पास जाने का, अपने जो फैमिली मेंबर्स है उनके घर पे जाने का, दिवा इवा साइड। तर त्यावेळेला दिवा असं वाटायचं की अरे भाई साहब हे तर किती गावच्या ठिकाणी आहे, लेकिन दोस्तों अब ऐसा लग रहा है कि भाई दिवा तो एकदम ही बाजू में अपने, आता दिव्याला मागे टाकून आलोय, त्याच्यापेक्षा कल्याण पुढे आहे। ओ भाई साहब, बड़ा ही लंबा सफर करके आया हूँ, क्या ही बताओ। हम ऐसे ही है, लेट ही है सब जगह, हमारे आगे दुनिया पहुंच जाती है, हम सबसे पीछे जाते हैं, लेकिन कोई नहीं, अभी आए ही नहीं है तो शुरुआत करते। पहिला स्पॉट आपला आहे सुदास शांतिगृह, जे की सकाळी 6 वाजता चालू होतं आणि दुपारी 12, 12:30, 1 या दरम्यान ते बंद होतं। जाऊया, माझं नशीब चांगलं आहे की मला भेटलंय ते। अजून आपल्याकडे आरामात 2 तास आहेत, तासभर जरी लेट पोचलो असतो तरी मी इथे येऊन खाल्लं असतं। सो इथे इथली स्पेशालिटी ही आहे की इथे काय म्हणतात, इडली इकडची स्पेशालिटी आणि इथली मिसळ। सो ट्राय करूया, जाऊन बघूया कशी चव आहे। खूप जास्त लोकांनी हाईप करून ठेवलेलं आहे, पण बघूया। तसं मी इडलीचा जास्त मोठा फॅन नाही आहे किंवा नाहीच आहे म्हणा, बट मिसळचा आहे। लेट्स सी। वेटिंग आहे इकडे, सो बघूया। आता सध्या तरी इथे फुल आहे। मगाशी मला समोरासमोर बसवत होते, म्हणजे समोर एक दोन जण खात होते। मी म्हटलं की भाई इधर रिव्यू देते हैं क्या, कैसा सबके सामने, ऐसा ऐसा हम लास्ता बिस्ता है नहीं, अक्का मार्केट गाजो के हो चुका है अभी तक, लेकिन फिर भी ऐसा वेगळा वेगळा महसूस होएगा, तो उससे अच्छा मैंने बोला की मैं रुकता हूँ, मला कोपऱ्यात द्यायका। फायनली जागा मिळाली आपल्याला, मेनू आहे समोरच। समोर माझ्या अशी लोक बसली आहेत की मी आता कसा रिव्ह्यू देऊ हे मला कळेशच नसेल, एवढं टफ काम फाटले माझे। 10 मिनिटं झाली आम्हाला इथे बसून, अजून कोण ऑर्डर घ्यायला आलंच नाही। फायनली आपल्याकडे आपला मेनू आलेला आहे। मी मिसळ घेतलेली आहे, ती पण झणझणीत मिसळ। सांगताना झणझणीत सांगायचं, तर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही लाईट खात असाल तर नॉर्मल मिसळ बोलू शकता। आणि दुसरं म्हणजे इथली फेमस इडलीची प्राईस आहे 70 रुपये आणि मिसळची प्राईस आहे 90 रुपये। आपण ट्राय करूया मिसळपासून, कारण सुरुवातीला तिखट घाललं की नंतर कसं जरा ते तिखट पचवण्यासाठी इडली खाऊ शकतो। मिसळची क्वांटिटी भरून पुरून आहे, एकदम जशी पाहिजे तशी आहे। सोबतच मागायची पण गरज नाहीये, ते लोक सोबतच देऊन टाकतात त्याचा रसा। आणि इथे ही चटणी दिलेली आहे, आता ही तुम्ही इडली सोबत पण यूज करू शकता, किंवा मग तुम्हाला जर तिखट लागलं तर मग तुम्ही 1 चमचा त्याचा पण घेऊ शकता। एक तर एवढा क्राऊड आहे ह्याच्यामध्ये, माझी भाई वन साइड। तुम्ही बोलता मला की तुला पहिल्याच घासामध्ये कसं काय कळतं, तर त्यासाठी तुमच्यासाठी परत दुसरा घास घेऊन बघतोय। हिरव्या वाटाण्याची ही मिसळ आहे, एकदम टिपिकल घरगुती टाईप। हिरव्या वाटाण्याचा जो रस्सा असतो ना, एकदम टिपिकल टाईप, आपण जो घरी बनवतो तो भातासोबत खाण्यासाठी, तो हा रस्सा आहे। त्याच्यामध्ये फरसाण टाकलेलं आहे आपलं बेसनचं, जे नॉर्मल प्रत्येक मिसळमध्ये असतं ते, बट मला तेवढी नाही आवडली, मी खरं सांगू तर। तिखट नाही आहे, पावासोबत खाऊन बघूया। तिखट नाही आहे, मी तर झणझणीत बोललो होतो, पण तिखट नाहीये। काय ना की जेन्युइन रिव्ह्यू दिले की लोकांना त्रास होतो, पण मला जेन्युइन राहायलाच आवडतं। आता ही इडली खाऊन बघूया। याला आहे ना एक तिलक लावलेला आहे, असा तिलक इडली बोलू शकता तुम्ही। खतरनाक इडली आहे भाई, टॉपचा विषय। काय इडली आहे भाई, म्हणजे लिटरली चावायची गरज नाहीये, 1 नंबर इडली आहे। तुम्ही बघितलं मगाशी की प्रत्येकाच्या टेबलवरती इडलीच दिसत होती, तर्री
बोलू शकतो आपण, टिक्का तर्री जे काय असेल ते हे पण टाकून खाऊ शकतो. ही इथली स्पेशालिटी आहे, असं दुसरीकडे तुम्हाला बघायला मिळणार नाही. इडली खाऊ शकता तुम्ही, इडली मस्ट ट्राय. इडली खा तुम्ही गाईस, इडली एक नाही तर इडली 2 खा. इथे तुम्हाला सिंगल 1 प्लेट मध्ये पण मिळेल आणि 2 पण मिळतील. सो ती ट्राय करू शकता तुम्ही. वेगळी आहे, म्हणजे इतर हॉटेलमध्ये नाही ते चपट्या इडल्या मिळतात, त्यातली इडली नव्हे. या इडलीची जर जाडी बघाल ना तुम्ही, हे बघा भाई काय इडली आहे राव. चटणी आहे ना, चटणी लिटरली भाई काय कन्सिस्टन्सी आहे त्याची, एकदम म्हणजे दुधासारखी लागते. आणि त्याच्यामध्ये राय वगैरे पण असते, पण ह्याच्यामध्ये तसलं काय दिसत नाहीये मला. बाप बनवली आहे बाई. सो मित्रांनो, मस्तपैकी खाऊन बाहेर पडलेलो आहे. आणि इडली बाई, आणि त्याचं जे पॅटर्न सगळ्याच गोष्टी म्हणजे युनिक आहेत, कुठेच ती कॉपी पेस्ट होणार नाही अशी इडली आहे ती. आणि दुसरी गोष्ट, ते जे काउंटरवर काका आहे तिथे समोर तुम्ही बघताय त्यांना, सो मी त्यांना कॅश द्यायला गेलो तेव्हा ते समोरून म्हटले की अरे तुझे व्हिडिओ आम्ही बघतो म्हणून. तर बाई खूप प्राऊड फील होतं. समोरून बोलल्यावर अजून भारी वाटलं. त्यांनी सांगितलं की 3rd जनरेशन आहे जे आम्ही हे हॉटेल रन करतोय म्हणून. सो चांगली गोष्ट आहे, अभिनंदन. तर जाऊया आपण आपल्या आता सेकंड स्पॉट वरती शोधत शोधत. आत्ता आपण बाई जिथे आलोय ना, ती जागा खवय्यांसाठी एकदम स्पेशल आहे. सो आपण आलेलो आहे कल्याण मधला फेमस खिडकी वडापाव ट्राय करण्यासाठी, जो की तुम्हीच मला सजेस्ट केला होता. ॲक्च्युली कल्याणमध्ये मी लास्ट 2 वीक आधी आलो होतो, बट ते बिर्ला कॉलेज जे आहे कल्याणमधलं, ती खाऊ गल्ली बंद पडली होती. वजह सिर्फ एक ही आहे दोस्तो, गॅस सिलेंडर. आणि मोठा पोपट झाला होता माझा लीला रोड ते कल्याणला येऊन. बट आज फायनली आपण सक्सेसफुली हा व्हिडिओ करतोय कल्याणमधला, आणि आपले फॅमिली मेंबर्स पण इथे मिळत आहेत. खूप भारी वाटतंय भाई. आता एक काकी इथे भेटून गेल्या. का वडापाव कसं आहे? 22. बाकी गोष्टी पण मिळतात, कोथिंबीर वडी, अळू वडी, कोकम सरबत, ब्रेड कटलेट, आवळा सरबत, जिरा सोडा, या एवढ्या व्हरायटीज इथे मिळतात. ठेचा द्या भाई. ठेचा बघा कुठे दिलेला आहे, आईच्या गावात. कसला गरम आहे बाई, चांगली जागा पाहिजे. 22 रुपये हा वडापाव आहे. वडा मी असा पकडतोय हा, कारण खूप गरम आहे, खूप. जस्ट आत्ताच काढलेलं आहे. आता ही चटणी इथे लावल्यामुळे अख्खा हात असा बरबडतोय माझा. जीभ गेली. खूप गरम आहे, खूप. आणि तुम्ही बघाल ना, इथे बघितलं असेल तुम्ही, त्यांच्या ताटामध्ये ना लिमिटेड क्वांटिटी होती वड्याची. म्हणजे बाई नाद आहे काय, कंटिन्यू गरम गरम वडे लोकांना सर्व केले जात आहेत पब्लिकला. सो त्याचं हे खास उदाहरण. आत्ताच माझी जीभ कचकटवून भाजलेली आहे, जोरात जोरात भाजले एकदम. आणि भाजल्यानंतर नेमकी टेस्ट कळत नाही, हा मोठा मुद्दा आहे. एकदा जीभ भाजली ना की त्याच्यावर तुम्ही किती चविष्ट पदार्थ खा, ते सुन पड गेला. मी क्याही बताव दोस्तो. इथे पूर्ण ती लाल चटणी लावलेली आहे, खोबऱ्याची, लसूण खोबऱ्याची चटणी. एक ठिकाणी बसलोय निवांत, आणि आता तुम्हाला त्याचा प्रॉपर लुक दाखवतो. मे बी तिकडे दिसत पण नसेल, कारण मी फ्रंट कॅमेरा लावला होता आणि खूप अनकम्फर्टेबल जागा होती तिथे मला खाऊन दाखवण्यासाठी तुम्हाला. लुक ॲट दिस ब्युटी गाईज. एवढा चविष्ट वडा आहे ना भाई. आणि अजून एक खास महत्वाची गोष्ट जी मला वाटली, त्याची जी वडापाव तळायची जी कढई होती ती जर्मनची आहे. जर्मनच्या कढईमध्ये ते लोक वडापाव तळतात. सो ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण लोखंडाच्या कढईमधले पदार्थ थोडेसे हानिकारक असतात शरीरासाठी. चला ट्राय करूया. आता जरा पद्धतशीर ट्राय करतोय, आणि थोडा थंड पण झालाय. वाव. त्याच्यामध्ये अजून फ्लेवर भरण्यासाठी सुकी चटणी आणि ठेचा तर आहेच. खूप सुंदर वडापाव आहे. क्वालिटी वाईज एक नंबर, क्वांटिटी पण खतरनाक. 2 टाईपच्या चटण्या तुम्हाला देतात. तो समोरच इथे एक अंबर वडापाव म्हणून पण आहे, तो पण तुम्ही ट्राय करू शकता. त्याच्या बाजूलाच दिलशंत म्हणून एक ज्यूस सेंटर आहे. हे तर मला समोरच दिसलं, म्हटलं की आपण जाऊन बघूया. छान मोठं दिसतंय. हे कोणी मला सजेस्ट केलं नाही, पण मी बघूया ट्राय करून मला काय कसं वाटतंय ते. एक स्ट्रॉबेरी कर दो, उसमें आइसक्रीम वगैरह आएगा क्या? आइसक्रीम भी आएगा. हाँ ठीक आहे, आइसक्रीम. हाँ ठीक आहे, डाल दो. त्यांचं जे काय म्हणतात डिस्प्ले,
भाई डिस्प्ले बघूनच फ्रेश वाटतंय ना. इथे फ्रेश ज्यूस पण तुम्हाला मिळतात आणि इथे मिल्कशेक पण मिळतात. ओ भाई साहब, आपला फ्रेश स्ट्रॉबेरी शेक विथ आईस्क्रीम. वाव भाई, हे ह्याचं स्टार्टच होऊ नाही शकत भाई कुठून. सगळ्यात पहिले आईस्क्रीम वर तोंड मारावं लागणार आहे. ऑलरेडी बघा ह्याच्यातून पडतंय आता खाली. हे सगळीकडूनच आता गळायला लागलेलं आहे आणि चमच तर काढूच नाही शकत भाई. अरे यार, फुल ऑन लफडी. सगळ्यात पहिले आईस्क्रीमचा विषय सोडा, ते तर विरघळत विरघळत खाली जाईल. बट पहिले आपण शेक पिऊन बघूया. वाव, त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी टाकल्या. फ्रीज स्ट्रॉबेरीज असतात, आंबट लागतं. त्याच्यामध्ये साखर टाकली, तुम्ही बघितलं प्रोसेस. दूध ऍड केलेलं असल्यामुळे मिल्की लागतंय. एवढाच प्रकार आहे. टेस्ट वाईज छान आहे. तुम्ही हे एकदा येऊन ट्राय करू शकता. आता सीजनल म्हणजे मँगो चालू आहे, तर मँगोचा पण एक आपण घेऊन बघूया. आईस्क्रीम खाऊन बघूया, व्हॅनिला आईस्क्रीम. वाव, हो 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 मित्रांनो, आई आईस्क्रीम काय मजा घेत्या. जबरदस्त आईस्क्रीम, बाप लेवलची आईस्क्रीम आहे. आणि फ्लेवर तर बाई स्ट्रॉबेरीचा एक नंबर. 100 रुपयामध्ये काम 25. आणि आता यांच्याकडे ना अजून एक मी घेतोय, जो की आपला सीजनल विषय आता आलेला आहे मँगोचा. यांच्याकडे हापूस मँगो पण अवेलेबल आहेत आणि एक बदाम म्हणून काहीतरी येतो, मँगोचं नाव आहे, त्या आंब्याचं नाव आहे, सो ते पण येतं. तर हापूस का एक बनवतो मिल्कशेक भाई, ते पण 100 रुपये. मला नव्हतं वाटलं की 100 रुपयामध्ये हापूस आंब्याचा मिल्कशेक येईल, कारण हापूस महाग असतो. एक पीस थोडा खाने को दो. बघूया जरा किती हापूस आहे. हापूस बाई, हापूस आहे. आपल्याला माहिती आहे ना बाई, आपण कोकणी माणूस आहे. आपल्या मामाच्या गावी तर कित्येक हापूसची कलम आहेत, तो आपल्याला ती टेस्ट कळते. हापूस मँगो मिल्कशेक आहे. वरतून हापूस आंब्याचे पूर्ण तुकडे टाकलेले आहेत आणि पूर्ण ते शेक बनवला त्याचा. ॲक्च्युली ना थोडा गोड झालाय, त्याच्यामध्ये साखर भरपूर टाकल्या गेली आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी ट्राय करायच्यात तर तुमच्या आवडीनुसार गोड कमी गोड जास्त करून घेऊ शकता. हा काय लागतोय भाई, ऑथेंटिक चव तुम्हाला घ्यायची आहे हापूस आंब्याची, तर ते तुम्ही इथे येऊ शकता. आणि वरतून जे पीसेस टाकलेले आहेत ना, तुम्ही गावीच खाताय की काय असाच भास होतोय. आता जर तुम्ही या सीझन मध्ये येताय, मी तुम्हाला रेकमेंड करेन की मँगो मिल्कशेक नक्कीच प्या. दिल शांत मध्ये मस्त डिलिशियस आणि टेस्टी शेक प्यायलो आहे. एकदम माझं दिल शांत झालंय आता. म्हणजे आता दुसरं काय खायची इच्छा नाहीये. पण मित्रांनो, काम आहे, करावं लागेल, खावं लागेल, तुम्हाला दाखवावं लागेल, मग तुम्हाला कळेल की अरे बापरे, मी कल्याणमध्ये राहून हे तर खाल्लंच नाहीये. सो त्यासाठी मी आता आलोय आपल्या पुढच्या स्पॉटवरती, जे की आहे महावीर भेलपुरी चाट सेंटर. सो इथे चाटचे बरेचसे प्रकार मिळतात. बघूया इथे आपण आता कोणता चाट खातोय. जास्त काही चाटचे पदार्थ खाणार नाही आहे, एखादाच खाऊ, पण चांगला खाऊ. हो, हे अख्खं जर बघितलं ना तुम्ही, पूर्ण चाटचंच आहे. इथला दिल्ली पापडी चाट आपण घेतलेला आहे, जो की 70 रुपयाचा आहे. आणि बेसिकचे इन्ग्रेडियंट्स आपल्याला बघायला मिळाले. अगदीच काही तामजाम नव्हता याच्यामध्ये. आणि एकदम काय बोलतात ना, त्या डिशला बघून मला असं जैन फील झाल्यासारखं वाटतं, किंवा एकदम शुद्ध के दिल में शाकाहारी ऐसा उसको देख के ऐसा लग रहा है मेरे को. कारण नो जगा मगा, ओनली खाण्याचा विषय बघा. बघा ना, तुम्हाला बघून पण तसा फील येत असेल. वरतून भरून भरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि मूग डाळ टाकलेली. याची स्पेशालिटी म्हणजे कोणत्या चाट मध्ये मी मूग डाळ आजपर्यंत खाल्ली नव्हती भाई. आणि बेसिकशी पापडी आहे त्याच्यामध्ये, पण ही पापडी आहे ना थोडीशी मला वेगळी वाटली. हे बघा, ही थोडी अशी दिसायला वेगळी वाटते एकदम. अशी आपली जी आतापर्यंत आपण बऱ्याचशा चाटच्या दुकानामध्ये खाल्ली आहे तशी नाही वाटत, एकदम कुरकुरीत वगैरे वाटते. आपण खाऊन बघूया कसा फील आहे. पहिले पापडीच खाऊया एक. वाव, एकदम फ्रेश, फुल्ली कुरकुरीत पापडी. ही अशी पापडी मी कुठे एक्सपेक्ट नव्हती केली, जी इकडे म्हणजे मिळाले मला. एकदम कुरकुरीत. सवय की आपला घास तयार आहे, खाऊन घेऊया. वाव,
एक नंबर भाई. खतरनाक विषय भाई. तर दही थंड आहे, त्याचा एकदम फ्रेश फील वाटतोय खाताना. आंबट गोड चिंच आणि खजुराची चटणी, बटाटे आणि वरतून जो चाट मसाला टाकलाय. होय होय, म्हणजे ही डिश आहे ना, तुम्ही बघा, तुम्हाला एकदम अशी बेसिक वाटेल. तुम्ही बघितला नाही हिला, तुम्हाला असं वाटेल की अरे यार ह्याच्यात काय खायचं असं तुम्हाला वाटेल. पण दर्जा आहे दर्जा. जो तुमचा मूड उतरेल ना, एका पुरीत मूड गायब. शेवटचा घास संपेपर्यंत लिटरली मूग डाळ जी दाताखाली जी कुरकुरीत लागते. म्हणजे दहीपुरीला तोडीच तोड आहे. तुम्ही विचार करा दहीपुरीमध्ये किती साहित्य टाकलं जातं. कम्पेअरला बघायला गेलं ना तर ह्याच्यात तेवढं पण साहित्य नाहीये, तरी पण तोडलाय विषय, नाद केलाय. हा पदार्थच युनिक आहे माझ्यासाठी. मी खाता खाता ह्याच्यामुळे बोलतोय कारण मला जी टेस्ट पण कळते ना. खाऊन झाल्यानंतर मी टेस्ट कशी सांगू शकतो. क्वालिटी पापडी आहे, क्वालिटी पापडी. आहे पापडीची एवढी तारीफ करतोय ना, त्यांना विचारलं पापडी कहाँ से आता है, तर ते बनवतात पापडी इथे, त्याच्यामुळे तो तसा टेक्स्चर आहे. तो त्या सरांनी सांगितलंय, ते मालक आहे तिकडचे, त्यांनी असं सांगितलंय की चायनीज भेळ पण इथले ट्राय कर म्हणून. चायनीज भेळ आलेली आहे. खास करून चायनीज भेळ लवर असतील, स्पेशली लहान मुलंच असतात, शाळेतली कॉलेजची मुलंच असतात या सगळ्या चवी घेण्यासाठी. मुळात हा पदार्थ मला जास्त म्हणजे आवडतच नाही, मी कधी खातच नाही. बट ही 40 रुपयाचे तुम्ही बघताय क्वांटिटी, आई शपथ. मोठं बाऊल आहे, असं नॉर्मल विरमल नाही, मोठं बाऊल आहे. ते माझ्या हातापेक्षा मोठा आहे खूप. शेव टाकले, कोबी टाकले, कांद्याची पाट टाकली, सेजवान चटणी टाकली. ट्राय करूया आपण. मला नव्हतं वाटलं याच्यामध्ये जो आंबटपणा आहे ना, तो तुम्हाला खुश करेल. खुश अशी जाळपोळ करणारी नाहीये. याची शेव जी आहे ना, एकदम कुरकुरीत आहे. काय काय चायनीज भेळ मध्ये ज्या शेव असतात दाताने तुटत नाही, एवढ्या हार्ड असतात. ती बघा ना, हे बघा. मी सांगतोय म्हणजे रिकमेंड नाही करत आहे, तुम्ही आलातच इथे ते एखादी चायनीज भेळ पण घ्या, आवडणार तुम्हाला. सो मित्रांनो, आता आपण महावीर भेलपुरी चाटच्या इथे आपण ते सगळं खाल्लं, जे काय होतं ते तुम्ही बघितलं. प्रत्येकाचं मी डिटेल मध्ये तुम्हाला प्राइस वगैरे, परत इथला पत्ता वगैरे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कॅप्शन मध्ये देईनच. 2 वाजायला आलेत आणि माझी एनर्जी ऑलमोस्ट संपलेली आहे, कारण उन्हामुळे जास्त त्रासदायक विषय माझ्यासाठी. आय होप तुम्ही एन्जॉय केला असेल हा व्लॉग. सो तुम्हीच आहात जे मला समजून घेता वारंवार, आणि याच्या पुढेही घ्याल समजून, कारण जेवढं मी करायचं आहे माझ्याकडून तुम्हाला द्यायचं तेवढं देण्याचा प्रयत्न करतोय. याच्या पुढे पण देतच राहील. पण सध्या विषय उन्हाचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. पुढील फूड ब्लॉग कोणता पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.